श्रावण सोमवार 2026 श्रावण सोमवारच्या दिवशी गाईला खाऊ घाला ही एक वस्तू. 7 पिढ्याचा पितृदोष दूर होईल. कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होईल. अखंड लक्ष्मी तुमच्या घरी नांदेल. श्रावण सोमवारच्या दिवशी गाईला नेमकी कोणती वस्तू खाऊ घालायची, ही वस्तू गाईलाच का खाऊ घालायची आणि कोणती वस्तू कोणत्या वेळेमध्ये गाईला खाऊ घालायची, कोणत्या गाईला खाऊ घालायची, खाऊ घालताना कोणती मोठी चूक टाळायची आणि ही वस्तू खाऊ घातल्याने आपल्याला कोणते पुण्यफळ मिळते. आणि शेवटी मी तुम्हाला एक गुप्त उपाय सांगणार आहे, जो महादेवांच्या विशेष कृपेसाठी अत्यंत शुभ मानला जातो. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. यंदा 2026 मध्ये श्रावण महिन्याची सुरुवात गुरुवार 13 ऑगस्ट 2026 पासून होत असून शुक्रवार 11 सप्टेंबर 2026 रोजी श्रावण महिन्याची सांगता होणार आहे. श्रावण महिना भगवान महादेवांना समर्पित असलेला अत्यंत पवित्र महिना मानला जातो. या महिन्यामध्ये सोमवार विशेष महत्त्वाचा असतो. श्रावण सोमवार 17 ऑगस्ट 2026 रोजी आलेला आहे. श्रावण शुक्ल पंचमीला येणारी नागपंचमी हे दोन्ही शुभयोग एकाच दिवशी आले आहेत. भगवान शिव, नागदेवता आणि गोमातेची पूजा करण्यासाठी अत्यंत शुभ दिवस मानला जातो. गाईला एक विशिष्ट वस्तू खाऊ घातल्याने भगवान शिवांची कृपा, गोमातेचा आशीर्वाद, घरात सुख समृद्धी लाभते अशी धार्मिक मान्यता आहे. मग ती नेमकी कोणती वस्तू? शिवशंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी व्रत उपवास केले जातात. या दिवशी मनोभावे श्रद्धेने शिवपिंडीवरती अभिषेक, पूजा, जप, उपवास, काही प्रभावी उपाय केले तर भगवान शिवशंभोची कृपा प्राप्त होते आणि आपल्या मनातील इच्छा, मनोकामना पूर्ण होतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अत्यंत महत्त्वाचा श्रावणी सोमवारच्या दिवशी करावयाचा प्रभावी उपाय बघणार आहोत. गाईला खाऊ घाला ही एक वस्तू, तर ती कशी अर्पण करावी हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत. मित्रांनो, आपला सर्वात पहिला प्रश्न, श्रावण सोमवार एवढा पवित्र का मानला जातो? भगवान महादेवांना श्रावण महिना सोमवार इतका प्रिय का आहे? आपल्या हिंदू धर्मामध्ये श्रावण महिना हा भगवान भोलेनाथांचा अत्यंत आवडता महिना मानला जातो. धार्मिक मान्यतेनुसार संपूर्ण महिन्यामध्ये भगवान शिव आणि पार्वती माता यांची विशेष कृपा पृथ्वीवर असते. म्हणून या महिन्यामध्ये केलेली पूजा, जप, दान, सेवा यांना विशेष महत्त्व दिलं आहे. त्यामध्ये श्रावण सोमवार सर्वात पवित्र दिवस मानला जातो, कारण सोमवार भगवान शंकराचा वार आहे. शिवपुराणामध्ये वर्णन येतं की श्रद्धेने, भक्तिभावाने श्रावण सोमवारी भगवान शिवांची उपासना करणाऱ्या भक्तावर महादेव लवकर प्रसन्न होतात. शिवपुराणानुसार समुद्र मंथनाच्या वेळी सृष्टीचे रक्षण करण्यासाठी महादेवांनी हलाहल नावाचे विष प्राशन केले. ते विष आपल्या कंठामध्ये धारण केले. महादेवांना म्हणूनच नीलकंठ म्हणतात. त्या विषाच्या प्रभावाने महादेवांना प्रचंड त्रास होत होता. सर्व देवांनी जल अभिषेक करून शीतलता प्रदान केली. त्यामुळे श्रावण महिन्यामध्ये जल अभिषेक, बेलपत्र अर्पण करणे, रुद्राभिषेक करणे, उपवास करणे, दानधर्म करणे विशेष मानलं जातं. भगवान शिवशंकर भोळे आहेत. ते आपल्या छोट्याशा पूजेने देखील लवकर प्रसन्न होतात. याच कारणामुळे भक्त श्रावण सोमवारी उपवास करतात, शिवलिंगावर जल अर्पण करतात, बेलपत्र वाहतात आणि प्राणी पक्ष्यांनाही अन्नदान करतात, कारण या दिवशी केलेले सत्कर्म भगवान शिवापर्यंत पोहोचते. श्रावण सोमवारी अनेक प्रकारचे दान सांगितले गेले आहेत. मग विशेषतः गायीलाच एवढं महत्त्व का दिलं जातं? भगवान महादेवांचा आणि गोमातेचा नेमका काय संबंध आहे? गायीची सेवा केल्याने भगवान शिव इतके लवकर प्रसन्न होतात आणि श्रावण सोमवारच्या दिवशी गायीला नेमकी कोणती वस्तू खाऊ घालायची आहे, जी धर्मशास्त्रात अत्यंत शुभ मानली गेली आहे? याबद्दलची सविस्तर माहिती आपण पुढे जाणून घेणार आहोत. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, श्रावण सोमवारच्या दिवशी गायीला एवढं महत्त्व का दिलं जातं? भगवान महादेव आणि गोमातेचा नेमका काय संबंध आहे? आपल्या हिंदू धर्मामध्ये गायीला केवळ एक प्राणी मानलं जात नाही, तर तिला गोमाता म्हणून पूजलं जातं. धर्मशास्त्रामध्ये गायीमध्ये 33 कोटी देवतांचा निवासस्थान मानलं जातं. गोसेवा ही केवळ प्राण्यांची सेवा नसून देवसेवा मानली गेली आहे. भगवान महादेवांशी गोमातेचं अतिशय पवित्र नातं सांगितलं गेलं आहे. महादेवांचं वाहन नंदी वृषभ आहे. शिवपूजेचा अविभाज्य भाग मानला जातो. शिवमंदिरामध्ये दर्शन घेताना अनेक भक्त प्रथम नंदीचं दर्शन घेतात, त्यानंतर भगवान शिवांचं दर्शन घेतात.
गोवंशाला सनातन परंपरेमध्ये किती मोठं स्थान आहे हे लक्षात येतं. त्यामुळे गोमातेची सेवा, तिचं रक्षण आणि अन्नदान करणं अत्यंत पुण्यदायी कर्म मानलं गेलं आहे. श्रावण महिना भगवान भोलेनाथांना प्रिय असल्यामुळे या महिन्यामध्ये गोसेवा केल्यास भगवान शिवशंभो प्रसन्न होतात आणि कृपादृष्टी करतात. श्रावण सोमवारी गोपूजन, गोदान, गायीला दान अर्पण करण्याची परंपरा आजही जपली जाते. शिवपुराणानुसार श्रावण महिना हा भोलेनाथांची उपासना करण्यासाठी अत्यंत शुभ मानला गेला आहे. या दिवशी केलेली पूजा, जप, अभिषेक, दान, सेवा यांना विशेष महत्त्व दिलं जातं. गोसेवेलाही या दिवशी विशेष पुण्यदायी कर्म मानलं गेलं आहे. अनेक धार्मिक मान्यतेनुसार श्रद्धेने, निस्वार्थ भावनेने गोमातेला दान अर्पण केल्यास भगवान शिव प्रसन्न होतात. गोसेवा केल्याने घरातील वातावरण सकारात्मक राहण्यास मदत होते, मनाला शांती मिळते, सत्कर्म करण्याची प्रेरणा मिळते. श्रावण सोमवारी केलेल्या गोसेवेने घरामध्ये सुख, समाधान, समृद्धी वाढते. माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. अखंड लक्ष्मी तुमच्या घरी नांदेल. मनापासून केलेल्या गोसेवेमुळे कामातील अडथळे दूर होतात. येथे एक गोष्ट लक्षात ठेवणं तितकंच महत्त्वाचं सांगितलं आहे. फक्त गाईला अन्न दिल्याने पूर्ण पुण्य मिळतं असं धर्मशास्त्र सांगत नाही. योग्य पद्धत, योग्य वेळ यांनाही तितकंच महत्त्व दिलं गेलं आहे. अनेक लोक नकळत अशी चूक करतात, ज्यामुळे या केलेल्या गोसेवेचं पुण्यफळ त्यांना मिळत नाही. आणि चुकूनही चूक करू नका, तर ही चूक टाळा. मित्रांनो, श्रावण सोमवारच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावरती सकाळी लवकर उठायचं आहे. त्यानंतर स्वच्छ स्नान करायचं आहे. स्नानानंतर स्वच्छ, शक्यतो पांढरे फिक्कट रंगाचे कपडे परिधान करावेत. या दिवशी चुकूनही काळे रंगाचे कपडे घालू नका. आपल्या देवघरात भगवान महादेव, माता पार्वती आणि नंदी महाराज यांची मनोभावे स्मरण करावं. शक्य असेल शिवलिंगासमोर तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावावा. ओम नमः शिवाय या मंत्राचा किमान 11 किंवा 108 वेळा जप करावा. यानंतर मनामध्ये एक छोटासा संकल्प करायचा आहे. भगवान भोलेनाथ, ही गोसेवा मी कोणत्याही स्वार्थासाठी नाही, तर श्रद्धा, भक्ती आणि सेवाभावाने करत आहे. माझ्या कुटुंबावर तुमची कृपा राहू द्या. सर्वांना उत्तम आरोग्य, सुख, शांती, समृद्धी प्रदान करा. असा साधा मनापासून केलेला संकल्प पुरेसा आहे. गोमातेकडे जाताना राग, अहंकार, दिखावा ठेवू नये. गोसेवा दान नसून सेवा आहे ही भावना ठेवून गोमातेकडे जावे. घाई करू नये, तिला घाबरवू नये. प्रेमाने तिच्या जवळ जाऊन हात जोडून नमस्कार करावा आणि महादेवांचं स्मरण करून तिचा आशीर्वाद घ्यावा. सर्वात महत्त्वाचं, श्रावण सोमवारच्या दिवशी गोमातेला नेमकी कोणती वस्तू खाऊ घालायची आहे, चला जाणून घेऊया, ज्याची तुम्ही सुरुवातीपासून वाट पाहत होतात. श्रावण सोमवारच्या दिवशी गोमातेला नेमकी कोणती वस्तू खाऊ घालायची? श्रावण सोमवारच्या दिवशी गोमातेला गूळ आणि ताजा हिरवा चारा अर्पण करणं अत्यंत शुभ मानलं जातं. गुळाचा गोडवा आपल्या जीवनातील मधुरता, प्रेम, मंगलतेचं प्रतीक मानला जातो, तर हिरवा चारा गोमातेचा नैसर्गिक हितकारक आहार आहे. त्यामुळे श्रद्धा, सेवाभाव दोन्हीचाही सुंदर संगम या वस्तू खाऊ घातल्याने देवी देवतांचे आशीर्वाद मिळाल्याचं मानलं जातं. महादेवांचं स्मरण करावं. त्यानंतर गोमातेला हात जोडून नमस्कार करावा. आणखी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट, गायीची पूजा कधीही थेट समोरून केली जात नाही असं मानलं जातं. सर्वप्रथम गायीच्या शेपटाकडील बाजूने जाऊन नमस्कार करायचा आहे. गायीच्या शेपटाला प्रेमाने हळद कुंकू लावायचा आहे. मनोभावे प्रार्थना करायची आहे. त्यानंतर गायीच्या समोर येऊन तिच्या कपाळाला हळद कुंकू लावायचं. शक्य असेल तर फुलांचा हार घालायचा. दिवा लावून गायीचं औक्षण करायचं आहे. त्यानंतर प्रेमाने हा गुळाचा खडा गोमातेला अर्पण करायचा आहे. मित्रांनो, गुळाचा खडा गायीला कोणत्या अचूक वेळेमध्ये खाऊ घालायचा, त्यामुळे अधिक शुभ फळ मिळतं, पुढे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. परंतु मित्रांनो, याचा अर्थ गायीला खूप मोठ्या प्रमाणात गूळ खाऊ घालायचा असा अजिबात नाही. गुळाचा छोटासा तुकडा पुरेसा आहे, कारण गोमातेच्या आरोग्याची काळजी घेणं हीच खरी गोसेवा आहे. त्यानंतर ताजा किंवा स्वच्छ हिरवा चारा अर्पण करावा. मित्रांनो, येथेच अनेक लोक नकळत अशी एक मोठी चूक करतात, ज्यामुळे गोमातेलाही त्रास होऊ शकतो. गोसेवेचा खरा उद्देशही पूर्ण होत नाही. तर ती नेमकी कोणती चूक? गूळ गायीला कसा द्यायचा, चारा कसा अर्पण करायचा आणि गोमातेला नेमकी कोणती गोष्ट चुकूनही खाऊ घालू नये
ही अत्यंत महत्त्वाची माहिती आपण आता पुढे जाणून घेणार आहोत. मित्रांनो, गूळ आणि हिरवा चारा गाईला अर्पण करणं जितकं शुभ मानलं जातं तितकं तो योग्य पद्धतीने करणं देखील महत्त्वाचं आहे. कारण आज आपण अनेक जण श्रद्धेपोटी नकळत अशा काही चुका करतात ज्यामुळे गोमातेला त्रास होऊ शकतो. सर्वात पहिली चूक, अनेक जण गुळाचा मोठा ढेकूळ किंवा खूप जास्त प्रमाणात गूळ गाईसमोर ठेवतात, पण हे योग्य नाही. गूळ फक्त अल्प प्रमाणात अर्पण करावा. त्यानंतर गाईला तिच्यासाठी योग्य असा ताजा हिरवा चारा द्यावा. गोसेवा म्हणजे केवळ गोड पदार्थ देणं नाही, तर तिच्या आरोग्याचाही विचार करणं हा आहे. दुसरी मोठी चूक, काही जण प्लास्टिकच्या पिशवीतच चारा आणि गूळ घेऊन जातात आणि घाईत तीच पिशवी गायीसमोर ठेवतात. असं कधीही करू नका. गायीने चुकून प्लास्टिक गिळल्यास तिच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे पिशवी आधी काढून टाका आणि अन्न स्वच्छपणे अर्पण करा. तिसरी मोठी चूक, शिळं, खराब झालेलं किंवा अस्वच्छ अन्न गायीला देऊ नका. गोमातेला नेहमी स्वच्छ, ताजं आणि खाण्यास योग्य अन्नच द्यावं, हीच खरी गोसेवा. चौथी चूक, गायीला जबरदस्तीने खाऊ घालण्याचा प्रयत्न करू नका. ती शांत असेल, तयार असेल तरच प्रेमाने अर्पण करा. जर तिने त्या क्षणी खाल्लं नाही तर तिच्यावर रागावू नका, जबरदस्ती करू नका. एक गोष्ट लक्षात ठेवा, भगवान शिवांना फक्त अर्पण केलेली वस्तू प्रिय नाही, तर त्यामागचा सेवाभाव, करुणा अधिक महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे गोमातेची सेवा करताना तिच्या आरोग्याची, सुरक्षिततेची, सोयीची काळजी घेणं हेच मोठं पुण्यकर्म आहे. मित्रांनो, आता आणखीन एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उरतो, ही सेवा कोणत्या गायीला करावी? तर वासरासहित गायीला केल्याने अधिक शुभ मानलं जातं. गावरान गाय मिळाली नाही तर काय करावं? श्रावण सोमवारच्या दिवशी कोणती वेळ ही सेवा करण्यासाठी सर्वात शुभ मानली जाते? तर मित्रांनो, आता जाणून घेऊया आणखीन एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न. श्रावणी सोमवारच्या दिवशी ही सेवा नेमकी कोणत्या गायीला करायची आणि कोणत्या अचूक वेळेमध्ये गायीला गूळ आणि हिरवा चारा अर्पण करायचा? शक्य असेल तर निरोगी, शांत स्वभावाची, योग्य प्रकारे सांभाळली जाणारी गोमाता निवडावी. काही ठिकाणी वासरासहित गायीची सेवा शुभ मानली जाते, असा कोणताही आपल्या धर्मशास्त्रामध्ये नियम नाही. म्हणूनच तुमच्या परिसरात जी गोमाता उपलब्ध असेल, गोशाळेतील असो, मंदिराजवळील असो किंवा एखाद्या शेतकऱ्याची असो, तिची प्रेमाने, आदराने सेवा करू शकता. महत्त्वाचं म्हणजे सेवा श्रद्धेने, गायीच्या हिताचा विचार करून केली पाहिजे. आता वेळेबद्दल बोलायचं झालं तर श्रावण सोमवारच्या दिवशी सूर्योदयानंतर आणि दुपारपूर्वीची वेळ अनेक परंपरांमध्ये शुभ मानली जाते. त्यामुळे शक्य असल्यास सकाळी शिवपूजा आणि जल अभिषेक केल्यानंतर गोमातेला छोटासा गुळाचा तुकडा, ताजा हिरवा चारा अर्पण करा. काही कारणाने सकाळी शक्य नसेल तर दिवसभरात कधीही तुम्ही हा उपाय करू शकता, पण करताना सेवाभाव महत्त्वाचा आहे. गाईला अन्न अर्पण करताना हात जोडून नमस्कार करा. भगवान भोलेनाथांचं स्मरण करा. मनामध्ये अशी प्रार्थना करा, हे महादेव, ही गोसेवा तुमच्या चरणी अर्पण करत आहे. माझ्या कुटुंबावर तुमची कृपा राहू द्या. सर्वांना आरोग्य, सुख, समाधान, समृद्धी लाभू द्या. अशी मनापासून केलेली प्रार्थना भक्तीची भावना अधिक दृढ करते. हा उपाय करताना अजूनही काही छोटे पण अत्यंत महत्त्वाचे नियम आहेत, जे अनेक लोक नकळत विसरतात. शेवटी मी तुम्हाला एक विशेष छोटासा उपाय सांगणार आहे, जो अनेक ठिकाणी भगवान कृपा मिळावी म्हणून श्रद्धेने केला जातो. तो नेमका उपाय कोणता? हा उपाय करताना आणखी काय करावं, काय टाळावं, हे आता आपण शेवटच्या भागामध्ये जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, आत्तापर्यंत आपण जाणून घेतलं की श्रावण सोमवारच्या दिवशी गोमातेला गूळ आणि हिरवा चारा अर्पण करण्याची परंपरा का महत्त्वाची मानली जाते, हा उपाय कधी करायचा, कोणत्या गायीला करायचा आणि कोणत्या चुका टाळायच्या. पण हा उपाय करताना आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सर्वप्रथम, हा उपाय कधीही दिखाव्यासाठी करू नका, इतरांना दाखवण्यासाठी करू नका. भोलेनाथांना बाह्य प्रदर्शनापेक्षा मनातील भक्ती, सेवाभाव अधिक प्रिय मानला जातो. गोमातेला अन्न अर्पण करताना तिच्यावर रागवू नका, तिला ओढू नका किंवा जबरदस्ती करू नका. शांतपणे ती खात असेल तर प्रेमाने अन्न द्या. गोसेवा म्हणजे करुणा, संयम आणि प्रेम याचा संगम आहे. आणखी एक गोष्ट, गोमातेला अर्पण अन्न करताना
शक्य असेल तर तिच्या कपाळावर प्रेमाने स्पर्श करून तिला नमस्कार करून शिवांचं स्मरण करा. परिस्थिती अनुकूल नसेल, सुरक्षित अंतर ठेवून हात जोडून प्रार्थना केली तरी चालेल. सेवाभाव महत्त्वाचा असतो. तर हा छोटासा उपाय तुम्ही श्रावण सोमवारच्या दिवशी गोमातेला अन्न अर्पण केल्यानंतर ओम नमः शिवाय या मंत्र 11 वेळा जप करा. भोलेनाथांना मनोभावे प्रार्थना करा. जर तुमच्या परिसरात गोशाळा असेल तर आपल्या सामर्थ्यानुसार चारा, पाणी, गोसेवेसाठी छोटीशी मदत करणं ही अत्यंत शुभ मानलं जातं. मित्रांनो, लक्षात ठेवा, कोणताही धार्मिक उपाय हा श्रद्धा, सद्भावना आणि सेवाभाव यासह केला तर त्याचं महत्त्व वाढतं. धार्मिक परंपरा आपल्याला फक्त पूजा शिकवत नाहीत, तर दया, करुणा आणि सर्व जीवांबद्दल प्रेमही शिकवतात. मित्रांनो, तुम्ही यावर्षी श्रावण सोमवारच्या दिवशी गोसेवा करणार असाल तर तुमचा अनुभव किंवा भावना आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा. अशा धर्म, अध्यात्म, व्रत, उपवास, सनातन परंपरेविषयी माहितीपूर्ण व्हिडिओसाठी मराठी रोहिणी किचन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ही माहिती आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत, नातेवाईकांपर्यंत जरूर शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या पवित्र परंपरेची माहिती मिळेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनपूर्वक आभार. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. जय श्रीकृष्ण. जय माता लक्ष्मी. धन्यवाद.